नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. बेस्टच्या पतपेढीचा निकाल लागल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं जी तथाकथित बोंब केल्या गेली होती, ठाकरे बंधू एकत्र आले तर काय घडणार, महाराष्ट्रामध्ये पत्रकारांनी जी हवा दिली होती, दोघांनी एकत्र आल्याच्या नंतर जे काही मतदान आहे 15,000 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये मतदार होते आणि त्या 15,000 मतदारांपर्यंत कागदीच मतपत्रिका होत्या. ईव्हीएम वापरलेलं नव्हतं कुठं. आणि हे जे पक्ष चोरला, चिन्ह चोरला, बाप चोरला म्हणून जे रडापडी करत होते, इथं चोराचोरीचा काही विषयच नव्हता, कारण की धनुष्यबाण हे चिन्हच नव्हतं. एवढं सगळं असताना सुद्धा ह्या ठाकरे बंधूंना तथाकथित एकत्र येऊन सुद्धा या पतपेढीमध्ये एकही जागा घेता नाही आली. म्हणजे जो काही सगळा ह्यांनी जो फुगा फुगवलेला होता आपल्या मराठी पत्रकारांनी, चाय बिस्कुट पत्रकारांनी सगळ्यांनी मिळून, काय होईल काय नाही, आणि वारंवार त्याची चर्चा चालायची. आम्ही एक आरोप राज ठाकरेंवरती आधी केला होता, म्हणजे आताच सांगत नाही. तुम्ही 2014 असो, 2019 असो, लावरे तो व्हिडिओ, विशेषतः 2019 त्या सभा तुम्ही बघा. सगळ्या सभा बरोबर संध्याकाळी 7 वाजता होते. सगळ्या सभा अशा व्यवस्थित, म्हणजे त्याची जागा चांगली, समतल हे केलेलं, खुर्च्या टाकलेल्या, बसायला सगळं व्यवस्थित. आमचा आरोपच होता की राज ठाकरेची एकतरी तुम्ही सभा ग्रामीण भागामध्ये दुपारच्या रणरणत्या उन्हातेन काळ्या ढेकळात शेतकरी, ग्रामीण भागातले लोक, सर्वसामान्य जनता बसलेली दाखवा. हा सगळा टीआरपीचा कार्यक्रम होता. सगळे टीव्ही चॅनल्स त्यांना टीआरपी म्हणून बरोबर त्यांचे त्या प्राईम वेळेला बरोबर संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या सभा सुरू व्हायच्या, 8-8:30 पर्यंत चालायच्या, आणि ते सगळे दाखवायचे. त्याला टीआरपी मिळायचं, संपलं. याचा मताशी काहीही संबंध नव्हता. लावरे तो व्हिडिओ पूर्णपणे भुसका ठरलं सगळं. भाजपच्या जागा वाढल्यात, ते 282 वरून 303 वरती गेले. अतिशय चांगल्या स्वतःच्या जीवावरच्या मेजॉरिटीनं, बहुमताने भाजप परत एकदा सत्तेवर आला होता 2019 मध्ये केंद्रात, जेव्हा की राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ नावाचा पांचटपणा केला होता, आणि त्याला सगळ्या मीडियानी साथ दिली होती. तुम्ही लक्षात घ्या, मी परत तो मुद्दा तुम्हाला सांगतोय. आता सुद्धा या बातम्या फक्त आणि फक्त मीडियात चालवल्या जातात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पातळीवरती कोणी त्याला कुत्रं हुंगून विचारायला तयार नाही. किंवा निवडणुकीमध्ये, आत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेच्या पक्षाचं काय झालं? काहीच नाही. उद्धव ठाकरेंना सुद्धा 20 जागा मिळालेल्या आहेत. ही जी बोंब सगळी केल्या गेलेली होती, हा जो फुकटचा फुगा फुगवलेला होता, आणि त्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असलेले तथाकथित जे सेक्युलर मतदान होतं, त्याचा एक फायदा तेव्हा यांच्या उमेदवाराला झाला, म्हणून यांचे 8-9 तरी खासदार निवडून आले. अन्यथा तेवढे आले नसते उद्धव ठाकरेंचे. राज ठाकरेचं तर काहीच आलं नाही. मग ते दोघं एकत्र कसे येणार, काय करणार? आता ह्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुका इंडिकेशन आहे फक्त साधं. ती काय फार मोठी नसती. इतक्या महाराष्ट्रातल्या करोडो मतदारांमध्ये हे काही 15-16 हजार मतदार म्हणजे काहीच नाही झाले. पण हे जे फुकटचं नॅरेटिव्ह पसरवलं जात होतं, ठाकरे ब्रँड कसा आहे, ठाकरे ब्रँडचीच मतपेढी ही फुटली ना. बेस्टची पतपेढी फुटली, ठाकरे ब्रँडची मतपेढी असं म्हणायचं आमचं कारण ते आहे. हे काही नाही ते शिल्लक. अजून एक आरोप आम्ही करतो, तो आताचा नाही, आधीचाच आहे. बाळासाहेब ठाकरे, त्यांचा करिश्मा, सगळे एकत्र होते. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे, सगळे एकत्र आहेत. 1990ची तुम्ही शिवसेना आठवा, किती आमदार निवडून आले होते शिवसेनेचे निवडून येऊन. बाळासाहेबांचा सगळ्यात मोठा करिश्मा म्हणजे शिवसेनेचे 71 आमदार निवडून आले होते. कधीतरी बाळासाहेब हयात असताना, त्यांचा सगळा करिश्मा हयात असताना, सगळं असताना, शिवसेनेला 100 तरी आमदार निवडून आणता आलेले आहेत का? कोणी मोठा केला हे सगळा करिश्मा? कोण? म्हणजे हे हवा कोण भरतंय? इकडे शरद पवारांना भरायची, तिकडे राज ठाकरेंना भरायची, त्याच्या आधी बाळासाहेब ठाकरेंना भरायची, उद्धव ठाकरेच्या नावानं सहानुभूती म्हणून सांगायचं. हे जे आपल्या मराठी पत्रकारांची बोंब होऊन बसलेली, की त्यांना वस्तुस्थितीकडे लक्षात द्यायचं नाहीये, वारंवार सिद्ध झालेलं आहे. जसं शरद पवारांचं राजकीय नाणं हे खोटं आहे, तितकंच बाळासाहेब ठाकरे पासून म्हणतो मी, तर फक्त राज ठाकरे पुरतं, उद्धव ठाकरे पुरतं बोलत नाही मी. बाळासाहेबांचं सुद्धा हे जे राजकीय नाणं होतं ते 71 जागेच्या पलीकडे कधी कुठं चाललं नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये.
उद्धव ठाकरेंनी सुद्धा स्वतंत्रपणे 2014ची निवडणूक लढवून 63 आमदार निवडून आणले होते. त्याच्याही पलीकडे त्यांचे नाणं गेलं नाही. आणि राज ठाकरेंनी तर 13च आणले होते. राज ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर आणलेले 13, उद्धव ठाकरेंनी आणलेले 63, बाळासाहेब ठाकरेंनी आणलेले 71. कुठे गेला ह्ठाकरे ब्रँड? या सगळ्यांची जरी बेरीज केली तरी सुद्धा ती किती होती मोजा तुम्ही. हे जे वारंवार सांगितलं जात आहे, हा जो भंकस आपल्याकडे परत परत चालवला जात आहे, ठाकरे ब्रँड म्हणत असताना तिकडे तसंच पवारांचं 1999 पासून जुनं बाजूला ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही खेळ केला स्वतः पवारांनी, त्या पक्षाला कधी 145 आमदार निवडून आणता आले? अगदी आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्णच्या पूर्ण त्या सगळ्या महाविकास आघाडीचं जे काही तथाकथित त्यांनी जे काही काय जोड जमाव जांगड गुत्ता विदर्भाच्या भाषेत, ज्यांनी कधीच पवारांना फारसं स्थान दिलं नाही असा तो विदर्भ. पवारांनी एवढा सगळा जांगड गुत्ता जमवून आणल्याच्या नंतर सुद्धा कशामुळे त्यांचे 46 आमदारावरती आटपलं सगळा खेळ? पत्रकारांनी आत्ता ह्या मुंबईची निवडणूक अतिशय छोटी आहे, त्या तुलनेत किरकोळ आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर. पण ह्यांनी हे नॅरेटिव्ह मोठं केलेलं होतं ना. यांनी बोंब केलेली होती स्वतः ठाकरे ब्रँडच्या नावानं, किंवा एक काळी पवार करायचे पवार ब्रँडच्या नावानं. हे सगळं पूर्णपणे खोटं आहे. सर्वसामान्य जनतेने ह्याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. आता जो मुद्दा समोर येतो याच्यावरती शांतपणे विचार करायचा आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, बाकीच्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपंचायत यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि तेव्हा तुम्ही बरोबर ठाकरे ब्रँड सुरू केलेला आहे. आत्ता आम्ही तो व्हिडिओ केला, कालच आम्ही तो व्हिडिओ टाकला. इतका पूर आलेला असताना सुद्धा मेट्रो चालू होती. पूर आलेला असताना सुद्धा समृद्धी महामार्गासारखे महामार्ग चालू होते. या सगळ्यातून किंवा जे नवीन कामं झालेले आहेत, हे सगळे जे विकासाच्या गुंतवणुकीच्या संदर्भातली जी सगळी कामं आहेत, विशेषतः त्या मुंबईच्याच पट्ट्यात जिथं निवडणूक आहेत आणि जिथं तुम्ही ठाकरे ब्रँड म्हणता. ठाकरे ब्रँड हा विकासाचा ब्रँड कधीच ठरलेला नाही महाराष्ट्रामध्ये. तेव्हा जेव्हा गडकरींनी प्रस्ताव मांडला होता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा, कोणी विरोध केला होता? तेव्हा सगळ्या पत्रकार, ते सगळे तथाकथित पर्यावरणवादी आणि बाकी सुद्धा, तेव्हा सुद्धा शिवसेनेनं कधी मनमोकळेपणानं तो पाठिंबा दिला नाही. स्वतः बाळासाहेबांना मात्र ती कल्पना पटलेली होती आणि ते तेवढे फक्त गडकरींच्या पाठीशी उभे राहिले होते. मुंबईचा विकास होणे, महाराष्ट्राचा विकास होणे, त्या दृष्टीनं ठाकरे ब्रँड कधी होता का, हा माझा आरोप आहे. ह्याच्या नेमकं उलट 2014ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद हातात घेतल्याच्या नंतर भाजपमधली सुद्धा त्यांच्या विरोधात असलेली लॉबी, विरोधातली प्रश्नच नाही विरोधामध्ये होते, बाकीचे सगळे सुद्धा, या सगळ्यांना एक वेगळं विकासाचं मॉडेल त्यांनी उभं करून दाखवलं. प्रत्यक्ष जेव्हा ते वर्किंग दिसतंय आता, म्हणून म्हटलं मेट्रो असो किंवा समृद्धी महामार्ग असो किंवा बाकीचे सगळे रस्ते असो किंवा बुलेट ट्रेनचं तर बरंचसं काम आता होऊ घातलेले, म्हणजे ते रूळ अंथरण्याच्या पर्यंत. हे सगळं समोर दिसत असताना हे विकासाचं मॉडेल आहे. हा ब्रँड, महाराष्ट्राचा विकासाचा ब्रँड जो आहे तो ज्या पद्धतीनं आता सुरू आहे, या पार्श्वभूमीवर तुम्ही बघा, जे कोणी ठाकरे ब्रँड किंवा पवार ब्रँड नावाचं जे सगळं आपल्या सगळ्या चाय बिस्कुट पत्रकारांनी चालवलेलं होतं, त्याचं केव्हाच म्हणून म्हणलं की ती मतपेढीच फुटली. बेसची ही मतपेढी, त्याच्यामध्ये फुटली ठाकरे ब्रँडची मतपेढी. तुम्हाला जी वोट बँक वाटत होती, जी मुंबई त्याच्याबद्दल वाटत होतं, ही मुंबई विकासाभिमुख आहे. विकासाची कामं, गुंतवणूक मोठ्या प्रमाणात तिथं होणं आवश्यक होतं आणि ह्याच्यातला अडथळा स्वतः ठाकरे ब्रँडच होता. ठाकरेंनी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात चालना दिली, नवीन प्रकल्प आणले, असं कधीच झालं नाही. जुनं तर काय सोडा, आत्ताच्या काळातली गोष्ट आहे. आधीच्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये सुद्धा हे मंत्रिपद उपभोगत होते खिशामध्ये राजीनामे ठेवून. नंतर तर त्यांनी टांगच मारली. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे गेल्या 11 वर्षातलं तुम्ही बघा, 2014 जी स्वतंत्रपणे निवडणूक उद्धव ठाकरेंनी शिवसेना म्हणून विधानसभेची ती लढली होती, आणि त्याच्यानंतर आता गेल्या सलग 11 वर्षामध्ये हा तथाकथित जो ठाकरे ब्रँड आहे महाराष्ट्रातला, उद्धव ठाकरेंच्या हातात आहे, तो कधीच विकासाच्या प्रश्नावरती सकारात्मक राहिलेला नाही. आणि त्याच पद्धतीनं राज ठाकरे सुद्धा खळखटाक करायचं, मजुरांच्या विरोधामध्ये बोलायचं, मग हा ठाकरे ब्रँड काय ब्रँड आहे बोडकं. आणि जे बाळासाहेबांचं नाव होतं ते नाही कधी 71च्या पुढे आमदार निवडून आणता आले नाहीत. ठाकरे ब्रँड नावाचा भंकसपणा आपल्या मराठी पत्रकारांनी चालवलेला आहे. पण तो या
बेसच्या ह्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये त्याच्या ठिकऱ्या झालेला त्यांनाच अनुभव आला की जो फुगा त्यांनीच फुगवलेला होता. इथेच थांबूया. धन्यवाद.